मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबवरती आणि नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे. आणि मी कशी दिसत आहे ते सांगा आणि कुठे चालली आहे तर तुम्हाला घेऊन जाणार आहे तर तुम्ही नक्की बघा की मी कुठे चाललेली आहे. तर चला तर मग आपण निघूया कारण उशीर झाला आहे. मग मी तुमच्याशी बोलते. चला तर मग आम्ही निघालो. ते आमचे नवीन जोडपं बसलेलं होतं गाडीमध्ये. ती आमचीच गाडी होती. पण आता इथं हे मध्येच काय शॉपिंगला कसं काय तर शॉपिंगला म्हणजे आम्ही ही बघत आहे आमची करवली बाई पाठराखीण म्हणतात. तिला पण आम्हाला घरी सोडायचं होतं. ते तसं तर तिला जायचं नव्हतं. आता आम्ही दुसऱ्या दुकानात आलो पाचवडमध्ये, कारण तिथं आम्हाला काय चीज पसंत नाही पडलं. खाऊन खाऊन तिने कारण सगळे तशी टॉर्च क्वालिटी नव्हती शिजवले आणि होते. भाव जरा जास्त सांगत होते. ताप वगैरे आलेला त्याच्यामुळे तिचे ही आहे घरचे आमची म्हटले पाठराखीण की तिला नवरीची. सोडा, आम्ही चाललो होतो देवदर्शन करायला. तर रस्त्यातच घर पोचलो होतं तुम्ही तर बघू तिला शकता. सोडलं. त्याच्यानंतर आम्ही इथे आलेलो आहे. तुम्हाला दिसत थांबा, असेल जय जय मल्हार. मल्हार तर घेऊ द्या. आम्ही कुठे आलेलो आहे तर हे आम्ही पाली असं ही आमचं आमची देवस्थान आहे जाऊबाई आणि ते माझे धीर खंडेरायांचं. आहेत. तर त्यांचंच तिथे लग्न आम्ही झाले. देवदर्शनाला आलो होतो. आता इथे आम्ही आमच्या आलेलो आहे पप्पांची बहीण राहते पालीला. म्हणजे सासऱ्यांची बहीण राहते. तिला आम्ही भेटलो. जय मल्हार. पिवळी पिवळी हे आमचं देवस्थान आहे. म्हाळसा आणि आपले खंडेराय. इकडे पडतोय मला मोठीवरती पसरवरती वा. जय मल्हार. बोला जोरात बोलत नाही ते. सोडा वाटी ठीक आहे. नाव घ्या त्यांचे तुम्ही घ्या. बघितली का सोन्याची जेजुरी म्हणतात ती खरी ही जेजुरी. इथेच म्हाळसाचं आणि आपल्या खंडेरायांचं लग्न लागलं होतं. खरी जेजुरी ही आहे. तर आम्हाला पाली ही जेजुरी जवळ पडते. तर इथेच आमचं देवदर्शन होतं असतं. आमचे कुलदैवत आहे. तिथे फोटो वगैरे काढले. तुम्ही बघू शकता किती सुंदर म्हणजे देवस्थान आहे हे. आणि आम्ही पूर्ण सगळं गोल फिरून सगळ्या देवांचे दर्शन घेतले. ते तुम्ही बघू शकता. आणि खरंच जे म्हणतात ना जेजुरी ही सोन्याची असते ही खरी आहे. खरं आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो परत माघारी जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता एवढे पाय भाजत होते ना आणि एवढं ऊन तापत होतं म्हणजे काय विचारायलाच नको. भरपूर ऊन तापत होतं आणि चटके तर पायाला खूप लागत होते कारण आम्ही गाडीमध्येच आमच्या चपला वगैरे काढलेल्या होत्या. त्याच्यानंतर मग इकडे आम्ही निघालो आणि पुढे आम्ही काही वस्तू घेतलेल्या ओटीचं सामान वगैरे. मग त्याचे पैसे वगैरे पे केले. ऊन आहे मग आम्ही निघालो. तुम्ही बघू शकता किती ऊन होतं. चला तर मग आम्ही आलेलो आहे घरी. आता इकडचे देवदर्शन करायचे. तर तिकडे घेऊन जाईन मी तुम्हाला आमच्या देवाला. फारच नव्हते चालते मस्ती चालली. पुढे आम्ही नंतर आमच्या गावातले जे आमची कुलदेवी वगैरे आहे तिकडे आम्ही दर्शनाला निघालो होतो. आता आमच्या देवाला. तुम्ही बघू शकता तर इथे फक्त एक मेंबर चेंज झाला आहे. माझे सासरे नाही आहेत. आमच्या इकडची माकडं वानर लय वानर आहे तिकडं. कशी उड्या मारतात. आणि हे आहे चिल्लाई मंदिर. आमची कुलदेवी आहे. इथे दर्शनाला आणलंय आमच्या नवरा बायकोला म्हणजे नवरा नवरीला. ते बघू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे. खूप जागा आहे इथे आजूबाजूला. खूप शांत वातावरण आहे इकडे. खूप म्हणजे खूप. हे बघू शकता तुम्ही किती मोठा परिसर आहे इकडचा. तिकडे काळूबाईचं मंदिर आहे. हे आमचे ते ह्या ऋतुजावळे आहेत.
जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत आणि ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिलेले आहेत आधीपासून, तर त्यांनी कदाचित ही जागा ओळखलेली असेल. इथे माझं सर्वात पहिलं म्हणतात ना यूट्यूबवरचा शॉर्ट मूवी ही इथेच शूट झाली होती. आणि पूर्ण शूट झाल्यानंतर ज्यांनी ही मूवी म्हणतात ना की लिहिली आहे किंवा रिलीज केलेली आहे, ते आमचे हे धीर आहेत. ते आज तुम्हाला इतक्या वर्षानंतर त्यांचा चेहरा समोर दिसतोय. खरं तर ह्यांनीच पूर्ण वातावरण म्हणजे स्टोरी जी होती ना ती म्हणजे ह्याच धीरांनी शूट म्हणजे हे केली होती की असं सगळं करायचं आहे म्हणून स्टोरी त्यांनी लिहिली होती. तर त्याच्यामुळे ते काही पडदे के पिछे होते ते, आणि आम्ही सगळे समोर होतो. करण आवळे म्हणून नाव आलं असेल तिथे. तर हेच माझे धीर आहेत. त्याच्यानंतर मग आम्ही इथे पुढे आम्ही दुसऱ्या देवळामध्ये आलो, तुम्ही बघू शकता. आणि इथे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आणि हे शूट माझ्या नंदेने घेतलेलं आहे. मी पुढे चालत होते आणि मोबाईल त्यांच्या हातात होता. तर इथे पण आम्ही दर्शन घेतलं. आणि हे मंदिर आमचं आता नवीन बांधत आहे, म्हणजे सगळं डेकोरेशन वगैरे पूर्ण सगळं रिन्यू करत आहे. देव वगैरे हे जुनेच आहेत, फक्त तिकडे अजून काही गोष्टींचं रिनोव्हेशन चालू आहे. तर इथे झालं. त्याच्यानंतर आम्ही कृष्णनाथांच्या मंदिरामध्ये आलो. पण काय मला कळतच नव्हतं की माझी नणंदबाई एवढं देवाकडं काय मागत होती, ते मला काही कळतच नव्हतं. मी खूप वेळ त्यांच्याकडे बघत होती की ह्यांचं चाललं काय. आमचं दर्शन घेऊन झालं तर त्या काय देवाला सांगत होत्या माहीत नाही. नंतर आम्ही हे बघू शकता, हे सगळं डेकोरेशन अजूनही आमचं असंच होतं, कारण आमची पूजा राहिली होती. देवदर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर आम्ही घरी परतलेलो आहे. तर चला आता मग स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.